हा ब्लॉग अपलोड करायला मला जरा उशीरच होतोय, पण ह्या ब्लॉग मध्ये मी घरातलं लग्न असल्यावर हळदीचे व भरपूर कपडे स्वच्छ व पटापट कसे धुवायचे हे सांगणार आहे. ऑलमोस्ट सगळ्याच लगीन सराई झाल्यानंतर मी टिप्स शेअर करते, पण हरकत नाही, लग्न अजून थांबली नाही, भरपूर ठिकाणी लग्न अजून चालूच आहे. ज्यांच्या घरातलं लग्न असेल त्यांना सर्वात मोठा ताप कपड्यांचाच असतो. मग काय करायचं, सगळे कपडे एकाच जागी न भिजवता वेगवेगळे भिजवायचे. हळदीचे वेगळे, नवीन वेगळे व पांढरे कपडे वेगळे, आणि सगळे कपडे रात्रीच भिजवायचे. भरभरून वॉशिंग पावडर घालायची आणि रात्रभर पाण्यात ठेवल्याने कपड्यांचा वास येऊ नये म्हणून कम्फर्टही सोबत घालायचं. आणि दुसऱ्या दिवशी बघा कसे चकाचक कपडे निघतात. जास्त जोर लावूनही कपडे धुवायची गरज पडत नाही. आणि परत एकदा थोडंसं कम्फर्ट मध्ये भिजवून मग वाळत घालायचं. माझे कपडे एवढे होते की एक बादली कपडे माझ्या स्टँडवर घातले व दुसरी बादली कपडे वाळत घालण्यासाठी मला माझ्या जाऊबाईकडून तिथं स्टँड घ्यावा लागला. दोन्ही स्टँड गच्च भरून कपडे धुतल्यानंतर तर माझा जीव खूप दमून गेला होता. पण ह्या आंब्यांना बघून परत फ्रेश झाला. हा पहिला आंबा नाहीये जो मी खाते. भरपूर दिवस आधीच कुलदेवीला आंबे ठेवले होते, पण लग्नाच्या गडबडीत सांगायचं राहिलं. त्यानंतर पटकन आंबा कट केला, कारण मला दम निघत नाही, त्या पलीकडे राहीला दम निघत नाही, आणि कॅमेरा चालू आहे म्हणून राही खूप नाजूक खाते. पण खरं सांगायला गेलं तर आंबा खाताना ती पूर्ण तोंड भरवत असते. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. जय माता दी.